मग आता ना रात्री बोल. अरे बॅट्समॅन आहे बाबा, तुमची नावं देतोय ना. कारण काय माहितीये कंप्लेंट आली आहे की प्रत्येक टीम मधल्या प्लेअरची नावं नाही माहिती आहेत आम्हाला. नाही ते ऑनलाईनची कंप्लेंट ऑनलाईन बघतात ना, ते बोलतात की नावं कुठे आहेत, प्लेअर कोण आहे लांबून समजत नाहीये, नावं तर द्या, ते आम्हाला समजेल कोण खेळतंय. हा हो, वरती टीमचं नाव आहे. हा द्या ना. सगळ्यांचे 4 ओव्हर खेळलं तुम्ही काय बोलण्यात काय अर्थच नाही. आम्ही कालपासून सेकंड मॅच 4 ओव्हर खेळतोय. कोणा काय बोलण्यात अर्थच नाही. ओमकार आता 1:30 वाजले आणि समोरची टीम आल्या नाही ना खालच्या. पहिल्या क्वार्टर फायनलचा सामना तुमच्या समोर मैदानामध्ये रंगतोय. ट्रायडंट नवी मुंबई विरुद्ध सांगू तुला ओमकार 11 गोरेगाव. चिराग अजय साईट इकडे या थोडासा. बॉलर कोण आहे? मयूर वाघमारे. पहिलं षटक घेऊन येतोय मयूर वाघमारे. ट्रायडंट नवी मुंबईचा गोलंदाज मयूर वाघमारे. सलामीची जोडी मैदानामध्ये अजय आणि चिराग. स्ट्राईक एंडला अजय, नॉन स्ट्राईक एंडला चिराग. ट्रायडंट जिंकले. अधिरा स्पोर्ट्स आयोजित अधिरा चषक 2020. यानंतरची मॅच असेल शास्त्री 11 विरुद्ध आदित्य 11. तर पंचांचा इशारा येतोय लेट्स प्ले. पहिला चेंडू घेऊन वय मयूर वाघमारे. स्ट्राईक एंड वरती अजय. पहिला चेंडू समोर जाईल तो अजय. अकुट टप्प्याचा चेंडू. पहिल्या चेंडूवरती अभिषेक अंगणे झेल घेतोय आणि सुरेख झेल. पहिला झटका ओमकार 11 गोरेगाव संघाला. अजय आऊट झाला. नॉन स्ट्राईकला चिराग. पहिल्या चेंडूवरती पहिला झटका दिलाय तो ओमकार 11 गोरेगाव संघाला. ट्रायडंट नवी मुंबईचा गोलंदाज मयूर वाघमारे, संतोषजी बंड तसेच जावेद शेख, नितीन जंगम यांचा हा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. थॉमस डाय सर्व खेळाडू खेळतोय. जावेद शेख, श्रेयस कदम, अभिषेक अंगणे, मयूर वाघमारे. मोठी स्टारकास्ट टेनिस क्रिकेट विश्वातील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अतिशय चांगली कामगिरी थॉमस डायस यांच्या माध्यमातून टेनिस क्रिकेट विश्वामध्ये झालेली आहे आणि चांगली कामगिरी देखील त्यांच्या माध्यमातून होत असते. असा हा संघ आपण पाहतोय. तर समोरील संघ देखील एक मॅच जिंकून क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश त्यांनी देखील केला आहे. ओमकार 11 गोरेगाव या संघाने नरेश 11 दादर या संघाचा पराभव केला. 42 धावा बनवून नाही दिल्या त्या लोकांना देखील. चांगली गोलंदाजी फलंदाजी त्यांच्या माध्यमातून देखील आहे. स्ट्राईक एंड वरती आता मात्र चिराग, नॉन स्ट्राईक एंडला विकी. एक गडी बाद झाल्यानंतर पुढील चेंडू मयूर वाघमारेचा चिरागसाठी. सुरेख फटका खेळलाय. 2 धावा पूर्ण करतायत.
हा चेंडू सुरेख घेऊन काढलाय पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं आणि एक धाव मात्र रोखू शकत नाही. एकेरी दुहेरी धावा आणि धावफलक पुढे सरसावत आहे. धावफलक 3 धावा, 3 चेंडू 3 धावा. मयूर वाघमारे सुरेख फटका विकीच्या बॅट मधून आलेला हा. चार धावा. 1 माऊस हा चौकार जातोय. नाही उनका भी प्लेयर नाही ना आहे त्यांचं पण प्लेयर बघताय इकडे दोन्ही पण आहे. 12 प्लेयर आहेत. बरं हे दोन्ही 12वे आहेत ना, तुम्ही आहेत ना, तुम्ही पण बघ. समोरच्या क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. चांगलं क्षेत्ररक्षण, लाजवाब आरफ याचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. आरफने चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. एक धाव मात्र धावफलकावरती जोडली जाते. धावफलक पुढे सरसावला जातोय 8 धावांवरती. सुरेख फटका थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. 1 बाउन्स चौकार. 4 ने धावसंख्येत वाढ होते. धावफलक 12 धावांवरती जाऊन पोहोचतोय. मयूर वाघमारेवरती हल्ले मात्र चढवलेत आणि षटक संपले. पहिलं एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12 धावा. एक गडी बाद 12 धावा. 2 चौकार जरूर मात्र खेळून काढले तर विक्की आणि अजयने, चिरागने. 4 षटकांचा हा सामना आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये तब्बल 12 धावा कुठल्या गेल्या. एक गडी बाद. यानंतरचा सामना असेल शास्त्री 11 विरुद्ध आदित्य 11. आरफ गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक घेऊन येतोय. त्याला घाई करा विनंती असेल. वेळेत सर्व सामने पूर्ण करायचे. अंतिम सामना देखील खेळवायचा आहे. 6 वाजता काल देखील अंधार पडला होता. त्याची मॅच आज मात्र सकाळी खेळवली गेली. फुलर नेमता हा चेंडू होता. चेंडू मात्र काही समजू शकला नाही. फलंदाजाला बीट होतोय. डॉट बॉल. पहिल्या षटकामध्ये 12 धावा फटकावल्यानंतर चिराग आणि विक्की मोठी धावसंख्या घेऊन जाण्याच्या प्रयत्नात जरूर असतील, कारण समोरच्या संघामध्ये भले मोठे फलंदाज. सुरेख फटका बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आलाय, परंतु इथं मात्र जेलबाद होऊन परतावं लागेल. विक्कीला देखील दुसरा गडी बाद होतोय तो ओमकार 11 गोरेगाव संघाचा.
तर विकी बाद होऊन मैदानाच्या आतमधून परततोय, तर मैदानामध्ये दाखल होतोय फ्लिन. आरफने चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली. 2 चेंडू टाकलेत, 1 गडी बाद जरूर केला गेलाय. काढ स्टेटस ठेवायचं. कुठून काढू? असं काढ ना. तुझ्या माझ्या ह्याच्यात नको, माझ्या ह्याच्यात नाही ना. माझ्यापेक्षा चांगला फोन. तुझा नाही माझा. तर चांगली फलंदाजी करत होते 2 फलंदाज, परंतु चिराग मात्र अजूनही मैदानाच्या आतमध्ये. फ्लिन मैदानामध्ये दाखल झाले. तर आरफने देखील 2 चेंडूमध्ये एक गडी बाद केलाय. चिरागकडे आता सर्वांचं लक्ष असेल, कारण त्याने एक चौकार देखील खेचलाय. सुरेख फटका आणि इथं मात्र झेल बाद होतोय. चिराग देखील चांगली गोलंदाजी आरफची आणि चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळाले. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चांगला झेल टिपला गेलाय. बारा धावसंख्या, स्थिरावलेली धावसंख्या. या षटकामध्ये 3 चेंडू टाकले, 2 गडी बाद लगातारचे केलेत. हॅट्रिकची संधी निर्माण झाली आहे आरफला. छोटू मैदानामध्ये दाखल झाले. तर आरफने मात्र हॅट्रिकची संधी निर्माण केली. धावसंख्या स्थिरावलेली आपल्याला पाहायला मिळते. 12 धावा. एक मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. टेनिस क्रिकेट टुर्नामेंट. फुलटॉस चेंडू, पण चांगलं क्षेत्ररक्षण. श्रेयस कदम यांच्याकडे चेंडू जाईल. त्यानंतर केलेली फेक 1 धावेवरती समाधान मानावं लागते. 1 धावसंख्या पुढे सरसवली जाईल. धावफलक आता मात्र पुढे जातोय 13 धावांवरती. 4 चेंडू टाकले, 4 चेंडूमध्ये 2 गडी बाद आणि 1 धाव दिली गेली. तर मोठी फलंदाजी, संयमी फलंदाजी करावी लागेल 2 फलंदाजांना, फ्लिन आणि छोटूला, कारण सलामीची जोडी मैदानाच्या आतमधून परतली आहे. अजय आणि चिराग बाद झालेत. विक्की देखील बाद झालाय. सुरेख फटका खेळलाय. 2 धावा इथं मात्र रोखू शकत नाही. 2 धावसंख्येत वाढ होईल. 15 धावांवरती जाऊन पोहोचतोय धावफलक. चांगले मॅचेस अगोदर देखील रिची प्रतिष्ठान आणि ट्रायडंट नवी मुंबईमध्ये चांगला सामना झाला. अपील केले पंचांकडे लेग बिफोरचं, परंतु पंचांनी अपील फेटाळून लावले. 1 धाव जरूर घेतली जाईल लेग बाईच्या रूपामध्ये. ओव्हर झाली. षटक इथं मात्र संपले. दुसरं 2 षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलक 16 धावा. आरफने मात्र या षटकामध्ये 4 धावा दिल्या, 2 गडी बाद केले. 12 चेंडूंचा खेळ संपलाय. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाहूया किती धावांचं टार्गेट, मोठ्या धावसंख्या उभारली जाते का. 2 फलंदाज छोटू आणि फ्लिन मैदानाच्या आतमध्ये कशी कामगिरी करतायत. 12 चेंडूंचा खेळ कसा खेळतायत ते देखील पाहणं गरजेचं असेल. किती धावांचं टार्गेट ठेवलं जाते, कारण समोरच्या संघामध्ये फलंदाजांची मांदियाळी जरूर आहे. भक्कम फलंदाजी आहे. श्रेयस कदम, अभिषेक आंगणे, थॉमस डायस, जावेद शेख असे भले फलंदाज समोरच्या संघात देखील आहेत. तितकंच पाहणं गरजेचं आहे त्या संघासमोर. 12 चेंडू आणि 16 धावा झाल्यात.
नरेश ठोंबरे गोलंदाजी मार्कवर तिसरं षटक घेऊन आलेत. ट्रायडन नवी मुंबईचा हा संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दुसरा सामना खेळतायत. ओमकार 11 गोरेगाव एक एक सामना जिंकून हे संघ दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय. फर्स्ट क्वार्टर फायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. यानंतरचा सामना असेल शास्त्री 11 विरुद्ध आदित्य 11. दोन्ही संघांचे कर्णधार टॉससाठी यायचे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न इथं मात्र प्रयत्न फसलाय. डॉट बॉल येतोय. नरेश ठोंबरे गोलंदाजी मार्कवर तिसरं षटक घेऊन येत आहेत. टेनिस क्रिकेटची मोठी स्पर्धा आपण पाहतोय. टिळक नगर सह्याद्री क्रीडांगणावरती प्रथम पारितोषिक 50,000 रुपये व आकर्षक भव्य दिव्य असा चषक आपल्याला पाहायला मिळतोय. द्वितीय पारितोषिक 25,000 रुपये व आकर्षक असा भव्य दिव्य चषक. मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी देखील तुम्ही पाहू शकता. बेस्ट बॉलर बॅट्समन ब्लॉक पद्धतीचा चेंडू दुसरा चेंडू लगातार त्या निर्धाव टाकतोय नरेश ठोंबरे. गोलंदाजी तेज तर्रार गोलंदाजी नरेश ठोंबरे वेग दाखवतोय आपल्या गोलंदाजी मधून. 3 लगातारचे डॉट बॉल टाकतोय फलंदाज फ्लिनला. धावसंख्या स्थिरावलेली. तिसरं षटक चालू आहे. नरेश ठोंबरे गोलंदाजी मार्कवर तर फ्लिन. हा चेंडू आता मात्र लॉंग ऑफ द क्षेत्रामध्ये येईल तोपर्यंत घेतलेली एक धाव. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय आणि 2 धावा पूर्ण करतायत. आता मात्र धावसंख्या कुठेतरी वाढ होताना पाहायला मिळते. 2-4 चेंडू नंतर 2 धावा मिळाल्यात. 18 धावा धावफलकावरती. नरेश ठोंबरे आता मात्र फ्लेमसाठी गोलंदाजी करतील. हा चेंडू पुन्हा एकदा कमबॅक केला जाते. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क इथं मात्र पाहायला मिळत नाही आणि डॉट बॉल पाहायला मिळतोय. 4 चेंडू डॉट टाकलेत. 5 चेंडू आतापर्यंत टाकले गेलेत आणि डबल दुहेरी धाव 5 चेंडू मध्ये दिली गेली. इथं मात्र झेलबादची संधी. टॉम अड्डा झेल पकडतायत आणि फलंदाज मात्र बाद होतोय तो फ्लिन मात्र कोणती 5 बॉल खेळले. 2 धावा केल्यात आणि बाद झालेत. तिसरा गडी बाद होतोय तो ओमकार 11 गोरेगाव संघाचा. 3 विकेट गेले. 4 विकेट गेल्या. 18 षटक इथं मात्र संपले. और 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18. 6च्या सरासरीने धावगती इथं मात्र चालू आहे ओमकारची. ओमकार 11 गोरेगावची चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये पाहिलं गेलं तर मयूर वाघमारेच्या षटकामध्ये 12 धावा कुठल्या गेल्या. तदनंतर चांगली गोलंदाजी केली आरफ आणि नरेशने. आरफने 4 धावा देत 2 गडी बाद केले तर नरेशने 2 धावा देत 1 गडी बाद केलाय. आता मात्र योगेश जगताप गोलंदाजी मार्कवर येतील. सूरज गोलंदाजी मार्कवर. योगेश जगताप शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन आलेत. शास्त्रीबाई यांचं आगमन झालंय. शास्त्रीबाई आपलं हार्दिक असं स्वागत आहे. योगेश जगताप गोलंदाजी मार्कवर चौथा आणि अंतिम षटक घेऊन.
सुरेख फटका कव्हरच्या क्षेत्रामध्ये लॉंगॉमच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाईल तर नंतर घेतलेली एक धाव एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. शेवटचा आणि अंतिम स्लॉग ओव्हरवरतीचं षटक आपल्याला पाहायला मिळतंय तर मोठी फटकेबाजी झाली पाहिजे कारण धावांचा तुम्हाला डोंगर इथं उभा करावा लागेल. 19 चेंडू आणि 19 धावा आतापर्यंत झाल्यात. अगोदरच्या सामन्यामध्ये तुम्ही गोलंदाजी केली होती. मकरंदने सामना जिंकून दिला होता. 2 षटकामध्ये 9 धावा खर्च करत संघाला एक विजय मिळवून दिला होता. आता मात्र थोडं कुठेतरी धावा बनवणं गरजेचं आहे. सुरेख चेंडू इथं मात्र टाकला जातोय. डॉट बॉल येतोय. उमेश 11ची एंट्री केली व्हाईट बॉल पंच घोषित करतायत. अवांतर धावसंख्या काढलं का फोटो काढला. चला लहान मुलांना विनंती आहे बाहेर झाला. यूट्यूब पे आ गया ना इसी बार सारा वर्ल्ड देख लिया ना. मला बघितलं की नाही. पुढील चेंडू हा चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये जरूर आलाय आणि तो चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क 6 धावांसाठी. पॉवरफुल षटकार निघालाय तो छोटूच्या बॅट मधून. धावफलक आता पुढे सरसावेल. 26 धावा. हा 26 3 बॉल झाले. लास्ट ओव्हर आहे. तर षटकार खेचून काढला. योगेश जगतापवरती हल्ला केलाय. हा चेंडू व्हाईट बॉल. पुन्हा एकदा अवांतर धावसंख्या. किती बॉल 3 चेंडू मध्ये 9 धावा खर्च केल्यात. महागडं षटक म्हणावं लागेल. योगेश जगताप यांचं धावसंख्या पुढे सरसावते. अवांतर धावसंख्येने वाढ होईल. धावफलक 27 धावा. Website tenniscricket.in India's first tennis 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. मैदानाच्या आतमध्ये 27 धावा. हा चेंडू खेळलाय लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. चेंडू जाईल. 1 धाव आणि त्याचा क्षेत्ररक्षण 2 धावा पूर्ण करतायत 2 फलंदाज छोटू आणि सूरज. छोटूने एक षटकार जरूर घेतला. या षटकामध्ये धावा जरूर आलेल्या आहेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक. धावफलक 29 धावांवरती जाऊन पोहोचतोय. 4 चेंडू 29 धावा. सुरेख फटका फ्लिक केलाय लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. चेंडू झेल आणि चांगला प्रयत्न जरूर केला होता खेळाडूने. इथं मात्र धावबाद. शेवटच्या चेंडूवरती एकच धाव आणि 4 षटक इथं मात्र संपले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 30. विजयासाठी 31 धावा बनवायच्यात. 24 चेंडू आणि 31 धावा. ओव्हर झाली ना. हा 5 चेंडू झाले. त्या षटकामधील 1 चेंडू शिल्लक आहे. असं काय करतोय. 31 धावा. शेवटचा चेंडू असेल. लास्ट बॉल. 31 ना 30 झाले. लास्ट बॉल. मकरंद फलंदाजीसाठी येतात. शेवटचा चेंडू फेस करतील.
किती धावा जमावतात पाहूया शेवटच्या चेंडूवरती. करण मकरंदने अगोदरच्या सामन्यात गोलंदाजीच्या बळावरती आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. आणि इथं मात्र सुरेख झेल पकडला जातोय अभिषेक आंगणे यांच्या माध्यमातून. षटक संपले. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 30. विजयासाठी 31 धावा बनवायच्यात ट्रायडन नवी मुंबई संघाला. तर टॉससाठी झाला शास्त्री 11, आदित्य 11. टॉससाठी झाला दोन्ही कर्णधार को मालूम है ना भाई. टीम का नाम क्या है? बैटिंग टीम का हेलो हेलो हेलो. आदिरा स्पोर्ट्स क्लब की तरफ से ये बहुत ही बड़ा टूर्नामेंट का आयोजन इस तिलक नगर के परांगण में. पहले तो आप सभी लोगों को दिवाली की ढेर सारी शुभकामनाएं. आज हमने पहले सत्र का खेल देखा मॉर्निंग में जो कि पहला मैच खेला गया सुबह और जिसमें मलेशिया 11 ने सैंडी एसपी जिन्होंने फाइनल में प्रवेश किया इस भव्य टूर्नामेंट में. और इस टूर्नामेंट का पूरा श्रेय जाता है हितेश ठाकुर, आजाद यादव, सैमुअल चौगुले, राकेश विश्वकर्मा और सतीश. ये सभी सदस्यों ने इस टूर्नामेंट में 4 चांद लगा दिए. अब आधा खेल हो चुका है और आगे का खेल जानने के लिए हम चलते हैं फिर से तिलक नगर के इस भव्य ग्राउंड में. स्कोर बना है, स्कोर कितना है?
30 रन बने हैं, जीतने के लिए 31 रनों की जरूरत 4 ओवर में। 4 ओवर्स में जीतने के लिए 31 रनों का लक्ष्य रखा है। देखते हैं कि उस लक्ष्य को किस प्रकार पार करते हैं ट्राइडेंट नवी मुंबई। इसी बीच अपने ओवर की पहली गेंद लेकर करण बल्लेबाजी के लिए तैयार। थॉमस डाइस और पहले ही गेंद स्क्वायर क्षेत्र में घुमा दिया है, एक खरारा चौका। अगर इस मैच में पकड़ बनाकर रखनी है तो अपने कंजूसी वाली गेंदबाजी करनी होगी। उसी बीच अपने ओवर की अगली गेंद लेकर फिर से तैयार थॉमस डाइस के लिए फुल टॉस गेंद, इसे फिर से लॉन्ग ऑन क्षेत्र में खेल दिया है, 2 टप्पा गिरते हुए सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। 2 गेंदों पर 2 चौके जड़े हैं थॉमस डाइस ने। रफ्तार से स्कोर बढ़ता हुआ 8 रन। अब सिर्फ जीतने के लिए 23 रनों की जरूरत। संयम बनाकर खेलना है और वही काम कर दिखा रहे हैं। पावर प्ले का ये पहला ओवर, इस ओवर में जितने ज्यादा से ज्यादा रन बटोरे जा सकते हैं उतने बटोरने की कोशिश। इसी बीच अपने ओवर की तीसरी गेंद लेकर फिर से तैयार थॉमस डाइस। फिर से फुल टॉस गेंद, फिर से उसे वही इशारा और धीरे धीरे गेंद सरकती हुई सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। लगातार तीसरा चौका लगता हुआ स्कोर इतनी रफ्तार से बढ़ता हुआ 12 रनों पर पहुंच गया। अब जीतने के लिए सिर्फ 19 रनों की जरूरत। स्कोर कितना हुआ है? 31 क्या? अगर इसी प्रकार की गेंदबाजी अगर करते रहे तो बहुत ही मुसीबतों का सामना करना पड़ेगा फील्डिंग का टीम का नाम क्या है? ओंकार 11 को। बहुत ही कंजूसी वाली गेंदबाजी करनी होगी ओंकार 11 को अगर इस मैच में पकड़ बनाकर रखनी है तो। 3 गेंदों में 3 चौकों की महारत अभी तक कर चुके। इसी बीच अपने ओवर की अगली गेंद लेकर फिर से तैयार थॉमस डाइस के लिए। हल्के हाथों से खेलने की कोशिश, विकेट कीपर के दस्तानों में जाते हुए और ये विकेट का पतन। अच्छी गेंदबाजी, अच्छा कमबैक करते हुए गेंदबाज करण। पहले विकेट का पतन होता हुआ स्कोर अभी भी 12 रनों पर स्थिर। जीतने के लिए 31 रनों का लक्ष्य रखा है। नए बल्लेबाज मैदान में उतरते हुए राज क्या है? राज गोटनकर। पहली गेंद चौका, दूसरी गेंद चौका, तीसरी गेंद चौका और चौथी गेंद पर बहुत ही अच्छी गेंदबाजी और फिर से मैच में बरकरार रखने के लिए गेंदबाज करण। 4 गेंदें हो चुकी हैं, स्कोर बढ़ता हुआ 12 रन। अब देखना है राज अपनी टीम के लिए क्या कर दिखाते हैं। 1 डाउन पोजीशन यानी कि बहुत ही महत्वपूर्ण भूमिका निभानी होगी राज को। आदित्य 11 के कप्तान और शास्त्री 11 के कप्तान से निवेदन है कि जल्द से जल्द टॉस के लिए आ जाएं। इसी बीच अपने ओवर की अगली गेंद लेकर करण राज को। हो बहुत ही अच्छी गेंदबाजी, बहुत ही कंजूसी वाली गेंदबाजी और विकेट कीपर के दस्तानों में जाते हुए स्कोर पर कुछ हद तक अंकुश लगा चुके हैं करण। इसी बीच अपने ओवर की अगली गेंद फिर से संयम बरतते हुए और नपीतुली गेंदबाजी करते हुए इसी बीच अपने ओवर की अगली गेंद लेकर और रिवर्स व्हाट शॉट और सीधी गई गेंद सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए।
बहुत ही अच्छा स्ट्रोक। 18 सो पहले ओवर की समाप्ति पर स्कोर बढ़ता हुआ 18 रन। विकेट का पतन हुआ है थॉमस डाइस। अब 3 ओवर्स में 13 रनों की जरूरत। 18 गेंदों में 13 रनों की जरूरत। शास्त्री 11 के कप्तान से निवेदन है कि जल्द से जल्द अपने कप्तान को भेजें। हा तो 11 झेरॉक्स मारू शकतो. शास्त्री भाई से निवेदन है जल्द से जल्द यहां पर कमेंट्री बॉक्स में आए टॉस के लिए। बॉलर कौन है? छोटू. गेंदबाज छोटू। इसी बीच कुशल कुंदर का आगमन होता हुआ अभिषेक आंगणे। इसी बीच छोटू। ओ बहुत ही अच्छी तरह से उसे रिवर्स स्वेप मारा। गेंद गई थर्ड मैन क्षेत्र में सीमा रेखा के बाहर सरसराती हुई। चौका। स्कोर बढ़ता हुआ 22 रन। इसी बीच छोटू अपने ओवर की अगली गेंद लेकर लेफ्ट आर्म फिर से घुमाने की कोशिश की। फाइनल क्षेत्र में गेंद जाती हुई वहां पर फील्डर ने फील्ड किया। जब तक फील्डर फील्ड करते बड़ी आसानी से 1 रन चुरा लिया। स्कोर धीरे धीरे बढ़ता हुआ 23 रन। अब 8 रनों की जरूरत है और 16 गेंदें शेष। तो उन लोग में भी तुम लोग की प्लेयर खिलाओ ना. हल्के हाथों से खेलने की कोशिश पूरी तरह से चूके। अब देखना है कि बची हुई 3 गेंदों में कितने ज्यादा से ज्यादा रन बटोरते हैं। इसी बीच अपने ओवर की अगली गेंद देकर छोटू तैयार। राज बहुत ही अच्छा रिवर्स स्वीप मारा था। इसी बीच अपने ओवर की अगली गेंद लेकर ओहो हो व्हाट अ शॉट और वहां पर बहुत ही अच्छा कैच। आठ रनों की जरूरत। ये शॉट मारने की जरूरत नहीं थी। बॉल कितना बाकी है अभी? सो अभी 14 गेंदों में 8 रनों की जरूरत जीत की दहलीज पार करने के लिए। तेईस रन हो चुके हैं। इसी बीच छोटू अपने ओवर की अगली गेंद लेकर श्रेयस बल्लेबाजी के लिए तैयार। फुल टॉस गेंद इसे उठा दिया मिड विकेट क्षेत्र में जब तक फील्डर फील्ड करते और वहां पर मिसफील्ड। गेंद जाती हुई चमचमाती मिड विकेट क्षेत्र में सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। शास्त्री 11 के कप्तान शास्त्री जी से निवेदन है कि जल्द से जल्द कमेंट्री बॉक्स में आकर टॉस के लिए आए। चार गेंदों की 4 रनों की जरूरत है। इसी बीच अपने ओवर की अगली गेंद लेकर छोटी और इसे हेलीकॉप्टर उड़ाते हुए और सीधी गई गेंद सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए हेलीकॉप्टर। सो बड़ी आसानी से यह मैच जीत लिया और सेमीफाइनल में प्रवेश किया ट्राइडेंट नवी मुंबई की टीम ने। अरे अरे इधर से और 12-13 प्लेयर अपने बस में रहेंगे दे। आरोप को नाही मारून
पॉइंट बघ किती झाले 4 अरब मॅन ऑफ द मॅच अरफ क्या अरब अरब अरफ अरफ उसने क्या किया बॉलिंग कितना 2 ओवर में कितना इस मैच का मैन ऑफ द मैच का पुरस्कार दिया जाता है मिस्टर आरफ को। बहुत ही नपीतुली गेंदबाजी, बहुत ही कंजूसी वाली गेंदबाजी। 1 ओवर उन्होंने गेंदबाजी की, 1 ओवर में 4 रन और 2 विकेट, महत्वपूर्ण विकेटों का पतन किया।